नमस्कार. आज आपण खेकड्याचा रस्सा कसा करायचा हे पाहणार आहोत. त्याकरिता एका भांड्यामध्ये मी इथे तेल घेतलेले आहे. तेल हलकं गरम झाल्यावर त्यामध्ये लसूण पाकळ्या, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. आता आपण वाटण ॲड करून घेणार आहोत. वाटण्यासाठी सुकं खोबरं, कांदा, आलं लसूण हे नीट भाजून कोथिंबीर ॲड करून मिक्सरला लावून घेतलेली आहे. वाटण नीट तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. वाटणाला तेल सुटल्यानंतर आपण इथे बारीक चिरलेला टोमॅटो, चवीनुसार मीठ हे घालून नीट परतवून घेणार आहोत. टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर आपण खेकडी ॲड करणार आहोत. खेकडी मिक्स करून घ्यायचे आहेत. आता आपण खेकड्याच्या नांग्याचा अर्क काढून घेतला होता तो ॲड करणार आहोत. ते नीट मिक्स करून झाकण ठेवून एक उकळ काढून घ्यायची आहे. एक उकळ आलेली आहे आपल्या रस्स्याला. आता आपण झाकण न ठेवता ते शिजवून घेणार आहोत. आपला खेकड्याचा रस्सा तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून सर्व करून घेऊयात. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.